बघा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतो. एक रेल्वे ताशी 108 किमी वेगाने जात असल्यास तिचा मीटर प्रति सेकंद मध्ये रूपांतर वेग काढा. ठीक आहे. बघा किती किलोमीटर आहे? 108 किलोमीटर प्रति तास हे स्पीड आहे. याचा आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये काढायचं आहे. बरोबर. जर हे मोठा आहे ना युनिट 108 इंटू किती करावं लागेल 5/18 न गुणलं तर किती येणार आहे मीटर पर सेकंद येते. 18 छकम 108 6 पंचे 30 मीटर पर सेकंद आला आन्सर. समजलं. जे 108 किलोमीटर होतं 108 किलोमीटर प्रति तास होता ना त्याला आपल्याला मीटर प्रति सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं होतं त्या वेगाला. तर 108 गुणिला 5/18 बरोबर किती येईल 30 मीटर पर सेकंद. समजला. त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न. एक रेल्वे 15 मीटर प्रति सेकंद वेगाने जात असल्यास तिचा किलोमीटर प्रति तास मध्ये वेग काढा असा प्रश्न आहे ना. बघा काय म्हणत आहे 15 मीटर प्रति सेकंद आहे ना मीटर प्रति सेकंद त्याचा आपल्याला किलोमीटर प्रति घंटामध्ये काढायचं आहे ना. तर किती वापरायचं आहे 18/5 काटा बरं. 5 तिरी 15 18 तिरी 54 किलोमीटर प्रति तास आलं. हा झाला त्याचा आन्सर. बघा ट्रेन या विषयावर आज आपण प्रश्न घेऊन आलेलो आहोत. प्रश्न बघा. एक रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा. या ट्रेनच्या रिलेटेड जे क्वेश्चन आहेत त्याचा संपूर्ण प्रश्न आपण या एका सूत्राच्या माध्यमाने पाहणार आहोत. सूत्र काय आहे सर्व लांबी भागीला वेळ. वेळ हा नेहमी सेकंद मध्ये असला पाहिजे गुणिला 18/5 बरोबर किलोमीटर प्रति तास. आता बघा आपल्याला ट्रेनची लांबी काढायची आहे. सर्व लांबी म्हणजे ट्रेनची लांबी असेल इथं त्याचा एक्स लिहू आपण. लिहिलं. त्याच्यानंतर वेळ किती दिलाय 10 सेकंद दिलाय ना गुणिला किती आहे 18/5 स्पीड किती दिली आहे 90 दिलाय. बघा कटत आहे का कुठं. सर्वात सोपा सांगतो. हे इथले भागाकारातले तिकडे गेल्यानंतर बरोबरचे काय होते गुणाकार होते ना. ट्रेनची लांबी एक्स आहे. एक्स बरोबर बघा 90 गुणिला हा 5 इकडे जाईल ना गुणाकारात 5 गुणिला 10 इकडे जाईल ना 10 भागीला हे 18 गुणाकारात तिकडे आल्यानंतर काय होईल बरोबरच्या भागाकार होईल. इथं 5 आहे. ठीक आहे. इथं किती आहेत 18 आलं. त्याच्यानंतर कटत आहे का 18 पंचे 90 5 5 25 25 10 250 मीटर काय झालं रेल्वेची लांबी. रेल्वेची लांबी समजलं प्रश्न. बघा प्रश्न बघा. प्रश्न काय म्हणत आहे 300 मीटर लांबीची रेल्वे 72 किमी प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळात ओलांडेल. काय काढायचं आहे वेळ काढायचा आहे ना. तर आपलं सूत्र काय म्हणताय सार्वजनिक सूत्र आहे ना आपल्याकडे सर्व लांबी भागीला वेळ गुणिला 18/5 बरोबर किलोमीटर प्रति तास. आता बघा सर्व लांबी ट्रेनची लांबी दिलेली आहे ना आपल्याला किती आहे 300 मीटर आहे. त्याच्यानंतर वेळ काढायचा आहे ना त्याला एक्स लिहू बरोबर गुणिला किती येत आहे 18/5 बरोबर किलोमीटर प्रति तास किती दिलाय 72 दिलाय. आता बघा तुम्हाला एक सोपं सांगतो. हा एक्स आहे ना बरोबरच्या त्या साईडला गेल्यानंतर काय होईल भागाकारात आहे तर गुणाकारात जाईल आणि इकडला गुणाकारातला इकडे आल्यानंतर भागाकारात येतं ना येऊ शकते. मग आपण काय लिहू शकतो 300 भागीला हा 72 इकडे येईल ना 72 गुणिला 18/5 बरोबर एक्स म्हणजे हा टाइम वेळ.
ठीक आहे. टाइम काढायचा आहे ना. बघा कटत आहे का? 18 चौक 72, 4 उरलं. त्याच्यानंतर हा कटत आहे का बघा, 5 छकम 30, किती झाले 60 झाले ना. आणि पुन्हा कटत आहे 15 चौक 60, म्हणजे किती आला x बरोबर 15. हा काय झाला सेकंद, 15 सेकंद आला. टाइम किती आला 15 सेकंद आला. समजला. प्रश्न बघा, 300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीच्या पुलाला 90 किमी प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळात ती ओलांडेल म्हणते. बरोबर. तर बघा आपलं सूत्र काय म्हणते, सर्व लांबी आहे ना, तर मग ट्रेनची लांबी किती आहे 300 मीटर प्लस पुलाची लांबी किती आहे 200 मीटर. त्याच्यानंतर टाइम काढायचा आहे ना, टाइम काढायचा आहे तर x गुणिला 18/5 भागीला बरोबर किती किलोमीटर आहे 90 किलोमीटर प्रति तास स्पीड आहे. ठीक आहे. आता बघा सोडवायचं कसं, एक सोपा सांगू. सर्वात आधी बघा हे भागाकारात आहे, गुणाकार आहे ना, हा इकडे जाऊ शकते ना, जाऊ शकते ना. तर इथं काय करायचं, 300 न प्लस 200 किती झाले 500 झालं. 500 लिहिलं भागीला x बरोबर, इकडे बघा हे जाते इथं भागाकारात, गुणाकारात जाते ना, 90 गुणिला 5. हा भागाकारात इथं गुणाकारात आहे, खालती आल्यानंतर काय होते भागाकार होते ना. किती येत आहे 18 पंचे 90, 5 5 25. इथं बघा 500 भागीला किती आला x बरोबर 25 आलं. हे 25 या साईडला आल्यानंतर भागाकारात येईल आणि x तिकडे गेल्यानंतर वरती येईल. बरोबर. तर मग इथं लिहितो 500 भागीला किती झालं 25 बरोबर x 25 दुने 50, म्हणजे वेळ किती आला 20 सेकंद आला. समजला. प्रश्न काय म्हणताय बघा, प्रश्न म्हणत आहे 250 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 72 किमी प्रति तास वेगाने गेल्यास 30 सेकंदात ओलांडते. तर बोगद्याची लांबी विचारली. बरोबर. बोगद्याची लांबी विचारली आहे. आता बघा आपल्याकडे काय दिलंय सूत्र, सर्व लांबी बटे वेळ गुणिला 18/5 बरोबर किलोमीटर प्रति तास. सर्व लांबी, ट्रेनची लांबी दिली आहे ना आपल्याला, किती दिली आहे 250 मीटर दिलाय. बोगद्याची लांबी दिली आहे का नाही, त्याला काय म्हणू x भागीला वेळ किती दिलाय 30 सेकंद दिलाय गुणिला 18/5 बरोबर किलोमीटर प्रति तास किती दिलाय, किती 72 दिलाय. आता बघा सर्वात आधी हे भागाकारातले तिकडे गेल्यानंतर गुणाकार होते ना, सोपा होते म्हणून सांगत. बघा किती लिहायचं 250 प्लस x बरोबर इकडे बघा 72 गुणिला 30 गुणिला 5 भागीला हे 18 गुणाकारात आहेत, इकडे आल्यानंतर काय होते भागाकार होते ना. 18 आला, 18च्या फळा म्हणा 18 चौक 72, 4 उरले. त्याच्यानंतर बघा 4 पंचे 20, 20 गुणिला 3 600 होतात ना, 20 गुणिला 30 600 होत आहेत. 600 आलं. इथं बघा 250 प्लस x, हे 250 प्लस मध्ये तिकडे गेल्यानंतर काय होते मायनस, x बरोबर 600 मायनस 250, तर x बरोबर किती आला 350 मीटर. 350 काय आहे, x म्हणजे काय होते बोगद्याची लांबी. बोगद्याची
लांबी. समजलं? किती आली? 350 मीटर आला. समजलं ना? बघा प्रश्न बघा. प्रश्न काय म्हणताय? एक रेल्वे वडसा ते ब्रह्मपुरी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व ब्रह्मपुरी ते वडसा 60 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती? असा आहे प्रश्न. रेल्वेचा सरासरी वेग काढायचा आहे. तर सरासरी वेग काढायचं सूत्र काय? सरासरी वेग. सरासरी वेग काढायचा फॉर्म्युला आहे 2xy भागीला x प्लस y. बघा 2 गुणिला पहिली स्पीड किती आहे? 40 किलोमीटर प्रति तास आहे. दुसरी 60 किलोमीटर प्रति तास. x 40 प्लस 60 आलं. बघा 2 गुणिला 40 गुणिला 60 भागीला किती? 40 न 60 100. हा झिरो कटला. हा झिरो कटला. 6 24 24 दुने 48. सरासरी वेग किती आला? 48 किलोमीटर प्रति तास. समजला? समजलं ना उत्तर? समजलं. प्रश्न पहा. दोन व्यक्ती 5 किलोमीटर प्रति तास वेगाने व 4 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहेत, तर ते किती वेळानंतर एकमेकांपासून 45 किलोमीटर अंतरावर राहतील? असा प्रश्न आहे. काय काढायचं आहे आपल्याला? वेळ काढायची आहे ना. वेळ बरोबर काय येते? अंतर भागीला वेग येते ना. आता बघा अंतर किती दिलाय? 45 दिलाय. पण वेग किती दिलेत? 2 दिलेत ना. तर त्यांची करायची बेरीज. किती होणार आहे? 5 प्लस 4 आहे ना. टोटल किती झालं? 9. 45 भागीला 9 केलं तर किती तास येईल? 5 तास येईल ना. कारण की 9 5 45 आलं. वेळ किती येईल? 5 तास.